बदलापूर नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला मांजर्लीतील कॉन्क्रीट रस्ता तिथल्या ग्रामस्थांनी मनमानी करत चारचाकी वाहनांसाठी बंद केलाय। रस्ता अरुंद असल्याचं कारण पुढे करत रस्त्याच्या दोन्ही बाजूला चक्क इथल्या ग्रामस्थांनी गेट लावले आहेत। त्यामुळे पालिकेचा अधिकृत रस्ता अशा पद्धतीनं बंद करता येतो का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। बदलापूर पश्चिमेकडील गणेश चौकातून वालिवलीकडे जाणारा रस्ता वर्षानुवर्ष रहदारीसाठी खुला होता। मात्र काही दिवसांपूर्वी मांजर्ली ग्रामस्थ मंडळानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोखंडी गेट लावून हा रस्ता चारचाकी आणि रिक्षाच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केलाय। या रस्त्याच्या अवतीभोवती अनेक उंच इमारती आहेत। ग्रामस्थांनी रस्ता बंद केल्यामुळे या ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा एखादी ॲम्ब्युलन्स सुद्धा पोहोचू शकणार नाही अशी सध्याची स्थिती आहे। गंभीर बाब म्हणजे नगरपालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी कॉन्क्रीट रोड बनवलाय। असं असताना ग्रामस्थांनी कुणाच्या परवानगीनं हा रस्ता बंद केला? केवळ रस्ता अरुंद आहे म्हणून बदलापुरातल्या सर्वच नागरिकांनी आपापल्या प्रभागातले रस्ते बंद केले तर उद्या बदलापुरात वाहन चालवणंही मुश्किल होऊन बसेल। त्यामुळे आता ग्रामस्थांच्या या मनमानी कारभारावर पालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकमत न्यूज, बदलापूर।